मित्र आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे ग्रंथपालन व्यवसायाकरता आवश्यक कौशल्य, इसेन्शियल स्किल्स फॉर लायब्ररीशिप. ग्रंथपालन व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय आहे. लायब्ररियन ॲज अ मॅनेजर हे जेव्हा आपण शिकवतो किंवा बोलतो तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल का ग्रंथपाल यांना नोकरी मिळवण्याकरता आणि नोकरी टिकवण्याकरता शिक्षणासोबतच काही आवश्यक स्किल्स काम करताना अतिशय प्रभावीपणे काम करताना अतिशय चांगल्या दर्जाचं काम करताना गुणवत्तापूर्वक काम करण्याकरता महत्त्वाचे असे काही स्किल्स आणि काही क्वालिटीज ज्या ग्रंथपालांमध्ये असल्या पाहिजेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम तुमच्या असं लक्षात आलं असेल का या व्यवसायामध्ये अतिशय दर्जेदार आणि स्किलफुली जे माणसं या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचं एक वेगळं असं एक इम्प्रेशन, एक वेगळं असं एक आठवण आपल्या स्मरणात नेहमी राहतात. म्हणजे मला आठवतं की मी शिकत असताना आम्हाला आदरणीय जतकर सर लायब्ररी मॅनेजमेंट आणि ॲडमिनिस्ट्रेशन शिकवायचे. तर तेव्हा ते सांगायचे की तुम्ही या ग्रंथालयाचे बॉस आहात, तुम्हाला या ग्रंथालयाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे, या ग्रंथालयाचं केलेल्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन चांगलं करता पद्धतीनं आलं पाहिजे, तुम्ही देत असलेल्या सर्व्हिसेस या संदर्भात त्या वाचकांचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींवर तुमचं जे काही प्लॅनिंग आहे, जे काही एक्झिक्युशन आहे ते वारंवार अपडेट तुम्ही करत राहिलं पाहिजे. या संदर्भात त्यांचं जे वाक्य आहे की लायब्ररियन ॲज अ मॅनेजर ते आम्हाला पूर्ण आयुष्यात दिशादर्शक ठरलं आहे. मित्र ग्रंथपालांमध्ये कम्युनिकेशन स्किल हे फार महत्त्वाचं आहे. ग्रंथालयात वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या वयोगटाची, वेगवेगळ्या स्वभावाची, वेगवेगळ्या गरजा घेऊन वेगवेगळे वाचक आपल्यापर्यंत येत असतात. त्या सर्वांशी त्यांच्या शैक्षणिक पात्रता, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, त्यांचा सामाजिक दर्जा या सगळ्यांमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण संभाषण करता येणं आवश्यक आहे आणि त्याकरता आपल्याला संभाषण कौशल्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. संभाषण कौशल्य हे आपल्याला अतिशय महत्त्वाचं याकरता आहे की त्यांच्या माहितीविषयक ज्या काही गरजा आहेत त्या जर आपल्याला 100% समजल्या तर आपण त्यांना अतिशय चांगल्या दर्जाची, उत्कृष्ट दर्जाची ग्रंथालय सेवा आपण त्यांना देऊ शकतो. नेक्स्ट स्किल आहे आपल्याला की लीडरशिप स्किल. एक नेतृत्व गुण ग्रंथपालांमध्ये असणं फार आवश्यक आहे. तुम्हाला या ग्रंथालयाला, ग्रंथालयाच्या स्टाफला, ग्रंथालयाच्या पॉलिसीजला, ग्रंथालयातील सगळ्या बाबींना एक लीड करायची आवश्यकता आहे. तुम्ही शिक्षकच नव्हे तर शिक्षकांचेही शिक्षक आहात, त्यामुळं तुम्ही लीडर आहात, तुम्हाला लीडर तयार करायचे आहेत. या अँगलनं तुमच्याकडे लीडरशिप क्वालिटी असणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आहे प्रेझेंटेशन स्किल. प्रेझेंटेशन स्किल तुम्हाला असणं आवश्यक आहे. लायब्ररियन ॲज अ लायब्ररियन तुम्हाला वेगवेगळ्या सभांमध्ये, वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ग्रंथालयासंदर्भात, ग्रंथालयाच्या पॉलिसी संदर्भात, ग्रंथालयाच्या निर्णयासंदर्भात, ग्रंथालयात असणाऱ्या कामकाजासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला भूमिका मांडावी लागते. आणि अतिशय चांगलं प्रेझेंटेशन पद्धतीनं जर तुम्ही प्रेझेंट केलं एखादी गोष्ट तर तुमचे भविष्य म्हणजे बॉस म्हणा किंवा तुमचे मीटिंग्समधले जे काही सहकारी म्हणा ते तुमचं म्हणणं अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुम्ही जर मांडलं तर ते निश्चितच ॲक्सेप्ट करतील. त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल अतिशय महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचं स्किल आहे मार्केटिंग स्किल. मार्केटिंग स्किल म्हणजे तुम्हाला लायब्ररीच्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, ज्या काही फॅसिलिटीज आहेत, ह्या सगळ्यांचं तुम्हाला अतिशय सकारात्मक पद्धतीनं मार्केटिंग करता येणं आवश्यक आहे. आज ग्रंथालयासंदर्भात, वाचनासंदर्भात बहुतांश लोकांची मतं जी आहेत ती फार निराशावादी असतात. त्यांना सकारात्मक दृष्ट्या आपल्याला काही
करता येईल का यावर आपलं मार्केटिंग असण्याचा भर असणं आवश्यक आहे. म्हणून ग्रंथालयाच्या सेवा, सर्व्हिसेस आणि ग्रंथालयातील सर्व साधन साहित्य या सर्व संदर्भात आपल्याला त्याची मार्केटिंग करता येणं, सकारात्मक मार्केटिंग करता येणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट आहे लिसनिंग स्किल. तुमच्या असं लक्षात आलं असेल की बरेचदा आपण या सगळ्या बोलण्यात, मांडण्यात इतरांचं ऐकून घेणं विसरून जातो. माझं असं म्हणणं आहे का ॲज अ लायब्ररियन तुमच्यामध्ये लिसनिंग स्किल सुद्धा असणं फार आवश्यक आहे. बरेचदा एखादा लेखक एखाद्या बाबींसंदर्भात खूप सारं त्याच्या डोक्यात घेऊन येतं. त्याची गरज आपल्याला पूर्णतः समजून घेणे, ऐकून घेणे, पूर्णतः 100% ऐकल्याशिवाय, समजल्याशिवाय तुम्ही त्याला योग्य ती सेवा देऊ शकत नाही. म्हणून तुमच्यामध्ये एक लिसनिंग स्किल असणं, मला कोणतरी ऐकून घेतलं आहे शांतपणे, ही भावना त्या वाचकांमध्ये, त्या उपयुक्तांमध्ये येणं, याकरता लायब्ररीमध्ये म्हणजे बरेचदा वेळप्रसंगी लिसनिंग स्किल असणं फार आवश्यक बाब आहे. नेक्स्ट आहे IT स्किल. आता तुम्हाला माहीत आहे की संगणकाचं युग आहे, इंटरनेटचं युग आहे, वेगवेगळ्या ॲप्सचं युग आहे, वेगवेगळ्या वेब बेस्ड लायब्ररी सर्व्हिसेसचं युग आहे. तर अशा वेळेस ग्रंथपालांना जर IT मधले जर ते एक्सपर्ट्स असतील आणि तरच ग्रंथालय हे नवीन युगाच्या समोर टिकाव धरेल. तुम्हाला नव्या पिढीला अट्रॅक्ट करायचं असेल लायब्ररीकडे, लायब्ररी सर्व्हिसेसकडे, तर तुम्हाला IT स्किल असणं, त्यात तुम्ही एक्सपर्टाईज असणं हे फार आवश्यक आहे. किमान त्या निमित्ताने तरी तुमच्यापर्यंत मुलं, विद्यार्थी म्हणा, विद्यार्थिनी म्हणा, शिक्षक म्हणा, हे पोहोचतील की तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन सर्च संदर्भात, ऑनलाईन सर्च संदर्भात, वेगवेगळे सॉफ्टवेअर संदर्भात, वेगवेगळे हार्ड स्किल संदर्भात तुम्हाला या संदर्भात माहिती असणं फार आवश्यक बाब झालेली आहे. नेक्स्ट आहे ऑर्गनायझेशन स्किल. लायब्ररी इज अन इन्स्टिट्यूशन, ग्रोईंग ऑर्गॅनिझम आपण जेव्हा म्हणतो, तर हे पूर्ण मटेरियल, रीडिंग मटेरियल हे सिस्टमॅटिक ऑर्गनाईज करणं हे फार आवश्यक आहे. नाही तर ग्रंथालयाच्या संदर्भात आपण सांगायचं झाल्यास वेगवेगळे सेक्शन्स, वेगवेगळं रीडिंग मटेरियल, ते ई-बुक्स का असेना किंवा प्रिंट बुक्स का असेना, ते व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करणं, वेगवेगळ्या थिंग्स, वेगवेगळे कार्यक्रम्स हे व्यवस्थितरित्या ऑर्गनाईज करणं हे सुद्धा एक स्किल आहे आणि त्या संदर्भातलं स्किल आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट आहे डिसिजन मेकिंग स्किल. मित्रहो, बरेचदा आपण योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात दिसून येतात. पण योग्य वेळी जर तुम्ही योग्य निर्णय घेतलेत तर निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या ग्रंथालयावर, तुमच्या ग्रंथालयाच्या सेवांवर आणि तुमच्या भविष्या संदर्भात निश्चित हे महत्त्वाचे असतात. ग्रंथपालांना या संदर्भात एक परफेक्ट डिसिजन मेकिंग स्किल असणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल. बरेचदा वाचकांच्या ज्या काही समस्या असतात, ग्रंथालयाच्या ज्या काही समस्या असतात, त्यावर कुठेतरी आपण जर एक दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की या संदर्भात आपल्याला एक निर्णय क्षमता जी आहे, समस्यात्मक निर्णय, समस्या समजून त्यावर सोल्युशन जे आपल्याकडेच असतं, जे चर्चेतून निघतं, त्या संदर्भातला निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती ग्रंथपालांमध्ये असणं आवश्यक आहे. तेव्हाच तुमचं नेतृत्व जे आहे ते लोक मान्य करतील. ॲनालिटिकल स्किल. ग्रंथपालांना ॲनालिटिकल स्किल असणं फार आवश्यक बाब झालेली आहे. कारण वेगवेगळ्या ज्या माहिती आहेत त्याचं पृथक्करण करून, त्याचं ॲनालिसिस करून त्यांची सर्व्हिस आपल्याला मुलांना, विद्यार्थ्यांना, उपयुक्तांना देणे आवश्यक आहे. रिसर्च संदर्भात आपल्याला हे स्किल फार महत्त्वाचं असते. अशा सर्व्हिसेसमध्ये ग्रंथपालांची मदत सर्व शिक्षकांना, सर्व संशोधकांना आवश्यक असते. त्यामुळं एखाद्या घटनेची, एखाद्या प्रसंगाची, एखाद्या कार्यक्रमाची, एखाद्या उपक्रमाची आपल्याला एक चिकित्सक पद्धतीनं त्याचं ॲनालिसिस करता येणं आवश्यक आहे. हे स्किल अतिशय आवश्यक आहे. एक टीचिंग स्किल.
जे अतिशय महत्त्वाचं आता आता झालेलं आहे की लायब्ररीनं आता 4 भिंतीच्या आत किंवा त्या खुर्चीवर त्याच्या केबिन पुरता मर्यादित न ठेवता आता त्याला क्लासमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांना आपलंसं करून आपल्याला लायब्ररीच्या संदर्भात सभासदत्वापासून तर त्याच्या सर्व्हिसेस संदर्भात त्याच्या उपक्रमांसंदर्भात मुलांना विद्यार्थ्यांना आपलंसं करून घ्यायचं असेल, इतरांना सुद्धा आपल्याला त्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं असेल तर आपल्याला वर्गात जाऊन मुलांना हे सांगणं या 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 सगळ्या गोष्टी बाबींसंदर्भात पटवून देणं आवश्यक आहे. त्यामुळं टीचिंग स्किल हे सुद्धा आता लायब्ररीसाठी आवश्यक बाब झालेली आहे. जर तुम्ही स्वतःला एक शिक्षक म्हणून जर स्थापित करू इच्छिता तर निश्चितच जे शिक्षकांसाठी आवश्यक बाबी आहेत त्या सगळ्या बाबी लायब्ररीमध्ये सुद्धा असणं फार आवश्यक बाब झालेली आहे. रिसर्च स्किल नव्या युगात ग्रंथपालांचं आणि ग्रंथालयाचं रिसर्चमध्ये संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल असतो आणि प्रत्येक रिसर्चरला त्याला हवी ती माहिती कमीत कमी वेळात अतिशय ऑथेंटिक पद्धतीनं त्याला मिळवून देणं हे आवश्यक आहे. त्याकरता ग्रंथपालांमध्ये सुद्धा रिसर्च स्किल असणं फार आवश्यक गोष्ट झालेली आहे. नेक्स्ट स्किल आहे की काउन्सिलिंग स्किल. मित्र हो, काय वाचायचं, का वाचायचं, कशासाठी वाचायचं, वाचल्याने काय फायदा होतो किंवा इतरही बाबी आता आपण पाहतो की बरेचदा मुलांना कन्फ्यूज असतात की काय वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, डिप्रेशनमध्ये असतात, एक न्यूनगंड असतो, त्यांना त्यातून बाहेर काढता येणं आवश्यक आहे. त्यांना अभ्यास कसा करायचा हे सांगता येणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे त्यांना का वाचायचं, वाचण्याचे काय फायदे आहेत, फ्युचरमध्ये तुम्हाला याचं काय परिणाम जाणवेल, एक सदृढ नागरिक या भारतीय लोकशाहीचा एक भक्कम खांब म्हणून, आधार म्हणून जर आपल्याला भविष्यातील नागरिक तयार करायचे असतील तर निश्चितच त्यांना एक काउन्सिलिंग स्किल लायब्ररीयनला जर असेल तर तो निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं मुलांचं काउन्सिलिंग निश्चित करू शकतो. लायब्ररीयनला हे असणं स्किल असणं फार आवश्यक आजच्या युगात तरी मला असं वाटतं की आवश्यक आहे. रायटिंग स्किल बरेचदा आपण पाहतो की एक चांगलं ड्राफ्टिंग, एक चांगलं पत्रव्यवहार किंवा एखाद्या घटनेसंदर्भातला अहवाल जर आपल्याला तयार करायचा असेल तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की कागदावर जे तुम्हाला प्रत्यक्षात उतरावं लागतं ते फार महत्त्वाचं असतं. आणि बरेचदा आपण पाहतो की लोक चांगले बोलू शकतात, चांगलं काम करू शकतात, पण लिहायचं म्हटलं की थोडं प्रॉब्लेम असतो. तर अशा वेळेस मला असं वाटतं की ॲज अ लायब्ररियन रायटिंग स्किल तुमच्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन क्युरेशन स्किल. आपल्या लक्षात आलं असेल का आलेली माहिती ही रफ स्वरूपाची असते किंवा ती आपण मुलांना त्यावर काही विशिष्ट प्रक्रिया करणं आवश्यक असते. तर ती प्रक्रिया करून जर आपण ती समोरच्याला जर म्हणजे समोर जर पेश केली तर निश्चितच त्याचं एक वेगळ्या पद्धतीनं त्याचं एक प्रेझेंटेशन निश्चित आपण करू शकतो. तर ही स्किल आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. अशाच पद्धतीने एक वेगवेगळे क्वालिटीज लायब्ररीयनमध्ये असणं आवश्यक आहेत. जसं की अंडरस्टँडिंग युजर नीड्स. बरेचदा असं असतं की समोरच्या माणसाला कशा संदर्भात माहिती पाहिजे आहे हे आपल्याला कळत नाही किंवा तो सांगायचा प्रयत्न करतो तर आपल्याला समजत नाही. तो मागतो काहीतरी वेगळंच, आपण त्याला देतो काहीतरी वेगळंच. तर त्याच्या गरजा ज्या आहेत त्या आपल्याला समजणं फार आवश्यक आहे. त्याकरता एक लायब्ररीमध्ये एक अंडरस्टँडिंग द युजर नीड्स हे क्वालिटी असणं फार आवश्यक आहे. आता एक नवीन क्वालिटी लायब्ररीमध्ये असणं आवश्यक आहे की ट्रान्सफर ऑफ ट्रॅडिशनल इन्फॉर्मेशन टू वेब बेस्ड लायब्ररी सर्व्हिसेस. आता आपण लक्षात आलं की आपण पारंपरिक ज्या काही ग्रंथालयाच्या सेवा आहेत त्याचा आता कालबाह्य कुठेतरी होत आहेत म्हणा किंवा त्याचं आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे. तर त्या आधुनिकीकरणाकरता एक वेब बेस्ड लायब्ररी सर्व्हिसेस आपण कशा देऊ शकतो ह्या क्वालिटीज असणं आपल्यामध्ये फार आवश्यक आहे. ते ट्रान्सफॉर्म जे आहे या युगापासून त्या युगामध्ये
हे ग्रंथपालांना करता येणं आवश्यक आहे. म्हणजे इन शॉर्ट डिजिटलायझेशन जे आहे ते ग्रंथपालांना ते ज्ञान ती क्वालिटी ते अवगत असणं फार आवश्यक आहे. एक सेल्फ इव्हॅल्युएशन ऑफ लायब्ररी सर्व्हिसेस ही क्वालिटी सुद्धा ग्रंथपालांमध्ये असणं आवश्यक आहे, की आपल्याला स्वतः आपण दिलेल्या सेवांसंदर्भात एक सेल्फ इव्हॅल्युएशन प्रत्येक सर्व्हिसेसचं, प्रत्येक बाबींचं आपल्याला करता यायला हवं, की दिवसेंदिवस आपल्याला याच्यापेक्षा बेटर, यापेक्षा बेटर, यापेक्षा अधिक चांगलं करता येईल का, यावर निश्चितच आपल्याला विचार करता येणं आवश्यक आहे. जे चांगलं आहे, जे काळानुरूप महत्त्वाचं आहे ते टिकतं, आणि जे काळानुरूप कमी महत्त्वाचं आहे किंवा आहे त्या परिस्थितीत जसं तसंच राहिलं ते, त्यावर जर आपण इव्हॅल्युएशन करून जर नव्या पद्धतीनं जर त्याला पेश नाही केलं तर ते आउटडेटेडही व्हायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं आपल्याला प्रत्येक सर्व्हिसेसचं इव्हॅल्युएशन करता यायला हवं. प्रिंट आणि नॉन प्रिंट कलेक्शन जे आहे ते सुद्धा आपल्याला कलेक्ट करणं आणि ते सर्व करणं, ते सेव्ह करणं, ते रिकॉल करणं, हे सगळं आपल्याला आलं पाहिजेच. या गोष्टी सुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरेचदा सिलेक्शन ऑफ लेटेस्ट अँड इनोव्हेटिव्ह अँड नीड बेस्ड टेक्नॉलॉजीज, आता टेक्नॉलॉजी एवढ्या वाढलेल्या आहेत का त्यातल्या त्यात आपल्याला कोणकोणते सॉफ्टवेअर्स घेतले पाहिजेत, कोणकोणते हार्डवेअर्स आपल्याकडे असले पाहिजेत, कोणकोणते मशिनरीज आपल्याकडे असल्या पाहिजेत, नाही तर स्पायरल बाइंडिंग पाहिजे आहे का आपल्याला, लॅमिनेशनची मशीन पाहिजे आहे का, प्रिंटर पाहिजे आहे तर कोणतं पाहिजे आहे, त्यातलं कार्टेज असेल तर कोणतं घ्यायला हवं, म्हणजे विंडोज 7 वापरायचा आहे की विंडो 11 वापरायचा आहे, ई बुक संदर्भात किंवा या संदर्भात जे काही वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते कोणकोणते असले पाहिजेत, वेबसाईट संदर्भात आपल्या वेबसाईटवर काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आज लायब्ररीला आवश्यक झालेली आहे. जर हे नसेल तर त्याला कुठेतरी डिपेंडंट राहावं लागेल किंवा मग आउटसोर्सिंगवर त्याला जे काम बघावं लागेल. पण त्यापेक्षा ह्या गोष्टी जर आपल्या लायब्ररीमध्ये असल्या तर निश्चितच तो एक यशस्वी ग्रंथपाल म्हणून एक सक्सेसफुल राहू शकतो. लायब्ररी युजर्सला त्याला अट्रॅक्ट करता आलं पाहिजे. नाही तर बरेचदा आपण पाहतो की खूप लोक आपल्या पेशेमधले असे त्यांची अशी ओरड असतं की ग्रंथालयाकडे आजकाल कोणी येत नाहीत, ग्रंथालयात कोणी वाचक वाचत नाहीत. म्हणजे त्यांचा जो निराशावाद आहे तो त्यांच्या डोक्यावर खापर फोडून आपण मोकळे होतो. पण खऱ्या अर्थानं आपल्याला लायब्ररियन म्हणून त्या वाचकांना अट्रॅक्ट करता येतं का? म्हणजे मला नेहमी आठवतं की आमचे गुरुजींना आम्हाला नेहमी सांगायचे की तुमच्याकडे काय आहे जेणेकरून तुमच्या मागे लोकांनी फिरावं, तुम्ही त्यांना काय देऊ शकता. हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवे की मी मुलांच्या कोणत्या कामात पडू शकतो, मी मुलांना काय देऊ शकतो जे इतर देऊ शकत नाहीत, ते मी काहीतरी त्यांना वेगळी सर्व्हिस, वेगळी मदत त्यांना करू शकतो का, हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवे. आणि ग्रंथालयाचं वातावरण, ग्रंथालयातल्या फॅसिलिटीज, ग्रंथालयातल्या इन्फ्रास्ट्रक्चर हे असं असायला हवं आणि लायब्ररियन स्वतः असं असायला हवं की ज्याला विद्यार्थ्यांना, वाचकांना आपल्याकडे, आपल्या ग्रंथालयाकडे अट्रॅक्ट करता यायला हवं. एक महत्वाची गोष्ट अशी असते की अवेअर अँड अलर्ट एनी टाइम फॉर न्यू टेक्नॉलॉजी. बरेचदा आपण काय करतो, एखादी गोष्ट केली की त्यावर समाधानी असतो, पण समाधानी न राहता याच्यापेक्षाही काही वेगळं काही नवीन करता येईल का, एक नवीन टेक्नॉलॉजी यात काही ॲक्सेप्ट करता येईल का, या संदर्भात म्हणजे एव्हरी टाइम, एनी टाइम यू आर रेडी टू लर्न न्यू थिंग्स अँड यूज न्यू थिंग्स. ह्या बाबी फार असणं आवश्यक आहेत. रीडिंग प्रोफिशियन्सी, बरेचदा आपण पाहतो की आपण फक्त लोकांना वाचायला प्रेरित करतो, पण आपण स्वतः वाचतो का, आपण किती वाचतो, आपण काय वाचतो, याही गोष्टी आवश्यक आहे. म्हणजे आपण ॲज अ लायब्ररियन आपणही वाचनामध्ये मग्न असलो पाहिजेत. कारण एखाद्या पुस्तकासंदर्भातलं एखादं मत द्यायचं असेल आपल्याला तर निश्चितच ते मत आपल्याला व्यक्त करण्याकरता जर ते आपलं मत अभ्यासपूर्ण असलं, वाचन केल्यानंतरचं असलं तर निश्चितच ते मत अतिशय चांगलं मत आपण त्या संदर्भात देऊ शकतो, हे फार आवश्यक आहे. एक डिसिप्लिन आणि कमिटमेंट आपल्या प्रोफेशन संदर्भात हेही असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण म्हणजे आपल्या बद्दलचं असं मत व्हायला नको की फक्त हे सांगतात आणि प्रत्यक्षात पाहता हे स्वतः डिसिप्लिन नाही आहेत किंवा आपल्या प्रोफेशनशी
कमिटेड नाही आहेत, तर आपलं कमिटमेंट, आपली डिसिप्लिन ही निश्चितच आपल्या बिहेवियरमधून वाचकांच्या उपयोक्त्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, एक सॉफ्ट स्किल संदर्भातला आणखी एक पाहतो आपण की लायब्ररीयन स्वतःनी त्याने स्वतः लक्षात ठेवायला हवं की मला पूर्ण उपयोक्ते जे आहेत, वाचक जे आहेत, ते नेहमी मला कुठेतरी मार्क करतात आणि माझ्याकडे पाहत असतात. तर माझी बॉडी लँग्वेज, माझं वागणं, माझं बिहेवियर हे निश्चितच एक आयडियल, एक आदर्शवादी असणं फार आवश्यक आहे. या सगळ्या बाबींचा विचार करता यातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांमध्येच असणार आहेत असं मी नाही म्हणणार, पण यातल्या बहुतांश गोष्टी आपण विशेष प्रयत्नांनी निश्चितच आपल्यामध्ये रुजवू शकतो, वाढवू शकतो, त्याचा विकास करू शकतो. मला माहीत आहे की यातल्या 90% बाबी ज्या आहेत, स्किल्स आहेत किंवा क्वालिटीज आहेत, या बहुतांश लोकांमध्ये आहेतच, निश्चितच आहेत. पण त्याला दिवसागणिक अधिक वृद्धिंगत करणे, अधिक क्वालिटेटिव्ह करणे, अधिक गुणात्मक पद्धतीनं त्याला आपण एक विशेष प्रयत्नांनी जास्तीत जास्त ॲक्सेप्ट करणे, ॲक्वायर करणे हे फार आवश्यक बाब आहे. आणि आपल्या प्रोफेशनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता निश्चितच ही माहिती 100% कामाची राहील असं मला वाटतं. तुम्ही सर्वांनी या विषयावर माझ्याशी चर्चा केली, आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. पुन्हा भेटू.